नमस्कार, मी मेघा. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत खाऱ्या पाण्यातील जंगल. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आजी नातवंडांच्या गप्पा गोष्टींचा काळ. गोष्टीच्या निमित्ताने आजी नातवंडांना आजूबाजूच्या परिसराची माहिती देण्याचं काम करत असे. आजी कधी जंगलात फिरायला न्यायची तर कधी समुद्रकिनारी. पण आज वेगळाच बेत ठरला होता, खाऱ्या पाण्यातील जंगल दाखवण्याचा. पण खाऱ्या पाण्यात आपण का फिरायला जात आहोत असा प्रश्न नातवंडांना पडला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजीने बोटीतून खाडीत फिरायला नेलं. खाडीतून फेरफटका मारत असताना तिथे अनेक सागरी पक्ष्यांचे दर्शन झाले. बोट एका ठिकाणी थांबवून आजीने नातवंडांना झाडांमध्ये फिरणारे खेकडे, मासे तसेच शिंपल्या दाखवल्या. खाऱ्या पाण्यातील झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे ही झाडं कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात शोषून घेऊन वातावरण शुद्ध करतात. वादळ, सुनामी आणि लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात. या पाण्यातील जंगलांना कांदळवन म्हणतात. या जंगलांमध्ये झाडांच्या मुळांचे विविध प्रकार असतात आणि त्यांची नावं पण वेगवेगळी असतात. पानांचा रंग पिवळसर दिसत असल्याने या झाडाला पिवळी चिप्पी किंवा सोनचिप्पी म्हणतात. या वनस्पतीची मुळे चिखलातून वरच्या दिशेने वाढतात. यांना श्वसनमुळे म्हणतात. पांढरी चिप्पी सर्वत्र आढळते. तिला राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. या झाडाची फळे गोल आणि देठाला चांदणीसारख्या पाकळ्या असतात. लाल चिप्पी दुर्मिळ पण आकर्षक असते. पिवळ्या कांदळच्या पानांची शीर पिवळी असते. या वनस्पतीला लांब टोकदार शेंगांसारखी फळे येतात. या शेंगा परिपक्व झाल्यावर खाडीच्या पाण्यात पडतात आणि रुजतात. या झाडाची मुळे खोडावरून किंवा फांद्यातून खाली चिखलात येतात आणि झाडाला आधार देतात. यांना आधारमुळे म्हणतात. किरकिरी या झाडाचं पान दुमडल्यावर करकर असा आवाज येतो. या झाडाच्या शेंगा बारीक असतात. या पण पाण्यात पडतात आणि रुजतात. मोठा झुंबरची पाने गर्द हिरव्या रंगाची, चकचकीत आणि लांब टोकदार असतात. उन्हाळ्यात या झाडाला लालसर गुलाबी रंगाची लहान फुले येतात. तसेच छोट्या झुंबरची फळे शेंगेसारखी असतात. फुले लहान आणि पाकळ्या पांढऱ्या असतात. या वनस्पतीची मुळे जमिनीतून वर येतात आणि पुन्हा जमिनीच्या दिशेने वाकतात. यांना गुडघामुळे म्हणतात. आजीचं बोलणं नातवंड अगदी मनापासून ऐकत होती. त्यांना ही कांदळवन सफारी खूप आवडली.